नमस्कार मित्रांनो, आम्ही आता येवला विधानसभेत काम केलंय लोकसभेच्या वेळेस. तिथे एक मोठा गौप्यस्फोट सांगतो तुम्हाला. यावेळेस छगन भुजबळ साहेब सुद्धा पडू शकतात, कारण तिथे माळी समाजाचा एखादा स्ट्रॉंग लीडर उभा राहिला ना भुजबळ साहेबांच्या विरोधात, आणि जो तेवढा अष्टपैलू कर्तृत्ववान जर असला ना विकास कामाच्या संदर्भात म्हणतो मी, तर नक्कीच येवल्यामधून नवीन चेहरा तुम्हाला आमदार दिसेल. त्याचं कारण सांगतो. जेव्हा भुजबळ साहेब येवल्यात आले होते ना, तेव्हा त्यांच्याबरोबर जे सहकारी होते ते आज नाहीयेत. आणि भुजबळ साहेबाला माहिती आहे ते कोण कोण नाहीये. त्यांचा पण काही वोट शेअर आहे, वोट बँक आहे. आणि शिवसेना मुळातच त्यांच्या विरोधात, जुनी शिवसेना त्यांच्या विरोधात असल्यामुळे येवल्यामध्ये काही शिवसेनेचा सुद्धा वर्ग आहे. आणि आता शरद पवार यांनी त्यांना जे इथपर्यंत आणलं, आता त्यांनी सोडलं, तर तो पण एक वोट शेअर त्यांच्यापासून बाजूला झाला. ठीक आहे, त्यांना जर यायचं असेल तर त्याला वेगवेगळे प्लॅन पण आहे, पण आजच्या घडीला तर ते 100% पडण्याचे मागे. कारण आज जे आपण प्रॅक्टिकली बघितलं, 3-4 महिने त्यांनी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या, काही काम केलं, तर नक्कीच निकालाचा वेगळा परिणाम होऊ शकतो. पण त्या मतदारसंघातही एका नवीन चेहऱ्याला संधी आहे. तर आश्चर्य वाटायला नको, येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये छगन भुजबळ सारखा उमेदवार जर पडला तर आपण नवल वाटायला नको. त्याचं कारण आहे, त्यांनी काही जातीविषयी तीव्र विधाने केली. आता जातीत आहेत, त्या जातीतलाच एखादा स्ट्रॉंग उमेदवार त्यांच्या विरोधात उभा राहिला तर त्याच्यातले अर्धे उमेदवार मतदान त्याच्याकडे जातील. आणि विधान जे तीव्र विधान केलंय ते होऊन त्याच्या विरोधात आणखी तिकडचे मतदान जातील. त्यामुळे ह्या वेळेस कोणीही समजू नये की हा माझा गड आहे. मी ह्या उमेदवाराला एक सांगू इच्छितो, तुम्ही आता मतदानाला तुमच्या कार्यकर्त्याला बांधून ठेवू नका. तुम्ही सर्वांनी काय काय केलंय हे आता जनतेनं बघितलंय. तुम्ही स्वतःच्या सगळे उमेदवार, मंत्रीपदच म्हणता येईल, स्वार्थच म्हणता येईल, कसे गेले हे चॅनलवाल्यांनी सुद्धा दाखवलंय, मीडियावाल्यांनी दाखवलंय. मग हे तुमच्या मतदारसंघातल्या बी लोकांनी बघितलंय. त्यामुळे हे नवल वाटायला नको. आम्ही ग्राउंडला काम केलंय म्हणून आम्ही आउटपुट देऊ शकतो, तुम्हाला इनपुट देऊ शकतो. ठीक आहे, आता 5 महिने आहेत तुमच्या जवळ, बघा तुम्हाला आणखीन काय डेव्हलप करता आलं तर. नमस्कार.